अतिशय साश्रू नयनांनी रतन टाटा यांना शेवटचा निरोप देण्यासाठी हजारो लोक हे सध्या उपस्थित आहेत। खरं म्हणजे सकाळी 10 वाजल्यापासून ते 3:30 वाजेपर्यंत दर्शनासाठी रांग लावण्यात आलेली होती। दर्शनाची वेळ होती, ती वेळ संपल्यानंतर देखील हजारो लोक अजूनही येत आहेत। अनेक लोक येत आहेत। आपण पाहताय समोरच हे एनसीपीए आहे आणि या समोरच्या एनसीपीएच्या इथून इथे पोलिसांचा बंदोबस्त दिसतोय आपल्याला। त्याच ठिकाणावरून आता रतन टाटा यांचं जे पार्थिव आहे ते बाहेर येईल आणि या रस्त्यानेच पुढे नरिमन पॉइंटच्या याच रस्त्याने पुढे जाणार आहे। त्यानंतर इथून या रस्त्याने थेट वरळीला जाणार आहे। पण इथे आपण पाहताय मोठ्या प्रमाणात अजूनही लोक हे रस्त्याच्या दुतर्फा उभे आहेत आणि त्यांना ज्या लोकांना रतन टाटा यांचं अंतिम दर्शन घेता नाही आलं त्या लोकांसाठी या एका बाजूला उभं राहण्याची सोय मुंबई पोलिसांनी केली आहे। आणि ही जी लाईन आपण जी समोरची लाईन बघताय त्याच्या दुप्पट लाईन ही अगदी मरीन ड्राईव्हच्या दिशेने त्या ठिकाणी आहे आणि प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर असेल किंवा गिरगावची चौपाटी असेल या सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक उभी आहेत। कारण रतन टाटा यांच्याबद्दलचा एक वेगळा रिस्पेक्ट हा प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे। एक उद्योगपती म्हणून नाही तर भारताला सावरणारे, भारत संकटात असेल, समाज संकटात असेल तर त्यावेळी सढळ हस्ताने दान करणारे, प्रत्येक गोष्ट ही स्वतःकडे न ठेवता ही लोकांसाठी करणारे असे म्हणून रतन टाटा आणि टाटा फॅमिली पूर्ण ओळखली जात होती। आणि संपूर्ण भारतीयांसाठी टाटाचा प्रत्येक वस्तू म्हणजे टाटाने उत्पादित केलेली प्रत्येक वस्तू ही आपल्याकडे असतेच किंवा आपण निदान त्यांचं मीठ तरी खाल्लेलं असतंच। त्याच्यामुळे टाटांसाठीचा एक वेगळा आदर हे प्रत्येक भारतीयांच्या मनात आहे आणि तोच आदर, तीच आदरांजली वाहण्यासाठी आज हे सर्वजण इथे आपल्याला उभे असले दिसत आहेत। सकाळपासून अनेक मोठमोठे व्यक्तिमत्व हे या ठिकाणी आले होते। बघ, बॉलिवूडपासून ते अगदी राजकीय मोठमोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वच जण रतन टाटा यांना अंतिमचा निरोप देण्यासाठी आले होते। मात्र त्याहीपेक्षा पुण्यातून, मुंबईतून, बँगलोरमधून, दिल्लीमधून, गुजरातमधून अनेक ठिकाणावरून, अनेक शहरातून ही टाटा कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी हे आलेले आहेत। आणि त्या सर्वांना ज्यावेळी कोविड काळ होता त्यावेळी रतन टाटा यांच्या समूहाने किंवा टाटा फॅमिलीनेच त्यांना सावरलं होतं। त्यांना कोणत्याही प्रकारे कामावरून काढण्यात आलं नव्हतं, उलट त्यांना भरघोस हे पगार दिलेला होता, त्यांना त्यांच्या हेल्थची काळजी घेतलेली होती। आणि त्यामुळे त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आज अतिशय निराशेचे भाव आहेत, प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहेत। आणि म्हणून निदान एक शेवटची भेट तरी व्हावी किंवा एक अंतिम दर्शन व्हावं या इच्छेने, या हेतूने हे सर्वजण इथे आलेले पाहत आहे। किती मोठ्या प्रमाणात गर्दी इथे झालेली आपण बघू शकता। नरिमन पॉइंटचा हा जो संपूर्ण परिसर आहे त्या परिसराने आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या या ठिकाणी मोठे जल्लोष बघितलेले आहे। क्रिकेट टीम देखील याच ठिकाणावरून गेली होती, त्यावेळी देखील अशी गर्दी झाली होती। मात्र आजची गर्दी वेगळी आहे। आजच्या गर्दीच्या डोळ्यांमध्ये इथे अश्रू आपल्याला दिसत आहेत आणि पोलिसांनी संपूर्ण हा जो मॉब आहे किंवा संपूर्ण इथे लोक आहेत त्यांना मागे केलेला आहे। अगदी काही क्षणात इथे आपण पाहताय रतन टाटा यांची जी डेड बॉडी आहे किंवा यांचं जे मृतदेह आहे ते या ठिकाणाहून घेऊन जाण्यासाठी ॲम्ब्युलन्स जाणार आहे, वरळीमध्ये जाणार आहेत, वरळीच्या ठिकाणी ते जाणार आहेत आणि वरळीला त्या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। खरं म्हणजे पारसी समूहाचे अंत्यसंस्कार जे आहेत ते वेगळ्या प्रकारे होतात, मात्र ती प्रथा आता बंद करण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर आता पुन्हा म्हणजे अंतिम संस्कार जे आहे ते हिंदू पद्धतीने केले जातील असं देखील सांगण्यात येते। आणि वरळीच्या स्मशानभूमीमध्ये त्या संदर्भामध्ये इथे संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे आणि पोलिसांनी इथे सगळ्यांना बाजूला केलेलं आहे तरी देखील लोक थांबत नाहीत। मगाशी ज्यावेळी पोलिसांनी 2 वेळा ही लाईन बंद करण्याचा प्रयत्न केला होता, अंतिम दर्शनाची रांग बंद करण्याचा प्रयत्न केला होता, त्या दोन्ही वेळेस या सर्व लोकांनी बॅरिकेड्स बाजूला केले, पोलिसांना बाजूला केलं आणि हे लोक अक्षरशः धावत पळत अंतिम दर्शनासाठी एनसीपीएच्या प्रांगणामध्ये गेलेले होते, आतमध्ये शिरलेले होते। पोलीस देखील या ठिकाणी हतबल झाले होते की या सगळ्या गर्दीला थांबवायचं कसं, कारण की ही सगळी गर्दी जी आहे ती कोणत्या नटनटींना बघण्यासाठी किंवा इतर कोणत्या जल्लोषासाठी आलेली नाही, तर रतन टाटा यांच्याबद्दल त्यांना जो आदर आहे तो आदर पुन्हा त्यांच्या चरणी देण्यासाठी ही सर्व गर्दी आलेली आहे, त्यांना आदरांजली वाहण्यासाठी गर्दी आलेली आहे। त्यामुळे या सगळ्यांना रोखणं हे पोलिसांना देखील तितकंच हे अतिशय कठीण जात आहे, जड जात आहे। मात्र या सगळ्यांना त्यांचं अंतिम दर्शन मिळावं यासाठी पोलिसांनी
एका बाजूला म्हणजे नरिमन पॉईंटचा एक बाजू एक टोक जे आहे त्या एका टोकाला इथे त्यांनी संपूर्ण या सगळ्या लोकांना उभं राहण्याची व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून प्रत्येकाला रतन टाटा यांचं अंतिम दर्शन मिळायला हवं, एक शेवटचा त्यांना अलविदा करण्यात यावा यासाठी ही सगळी गर्दी जमलेली आहे। आणि भारताचं प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये आज आदर आहे, रिस्पेक्ट आहे रतन टाटा यांच्या संदर्भात। भारतीयांच्या मनामध्ये असेल किंवा संपूर्ण जगामध्ये असेल, टाटा हा जो समूह आहे त्या टाटा समूहाने एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे। अतिशय आदराने किंवा त्यांचे जे काही नियम आहेत त्या नियमानुसार चालणारा हा सगळा समूह। रतन टाटा देखील आयुष्यभर त्यांनी कोणतीही तडजोड केली नाही त्यांच्या नियमांमध्ये, आणि त्या नियमांमध्ये तडजोड न केल्यामुळेच रतन टाटा हे एक उद्योगपती म्हणून नाही तर एक भारतीय समाजाला सावरणारं व्यक्तिमत्व किंवा भारतीय समाजाला वरती आणण्यासाठी वेगवेगळी धडपड करणारं, मग त्यासाठी वेगवेगळे उद्योग समूह तयार करणारं एक व्यक्तिमत्व म्हणून रतन टाटा यांना ओळखलं जातं। रतन टाटा यांच्या आधी JRD टाटा होते, त्यांनी देखील भारतासाठी आपल्या देशासाठी अनेक गोष्टी केलेल्या आहेत आणि तोच रिस्पेक्ट हा रतन टाटा यांना देखील मिळाला। कारण की त्यांनी आपल्याला माहिती आहे कोविड ज्यावेळी आलेला होता, कोविडच्या काळामध्ये अनेक उद्योग समूह हे बंद आले होते, अनेक उद्योग समूहांनी आपापल्या कामावरच्या लोकांना कर्मचाऱ्यांना कपात केली होती, त्यांना काढून टाकलं होतं, पण टाटा ग्रुपमधून आपल्याला कधीही ऐकायला आलं नाही। दुसरीकडे ज्या वेळी ज्या ठिकाणी गरज होती त्या प्रत्येकाला टाटाने मदत केली, टाटा समूहाने मदत केली। मग टाटा ट्रस्ट जी आहे त्या टाटा ट्रस्टने सदळ हस्ताने कधी ॲम्ब्युलन्स दिल्या, कधी हॉस्पिटलमधले बेड उपलब्ध करून दिले होते, कधी कोरोनाच्या किट्स उपलब्ध करून दिल्या होत्या। अशा वेगवेगळ्या प्रकारे टाटांनी महाराष्ट्र सरकारला असेल किंवा भारत सरकारला असेल ही त्यावेळी देखील मदत केली होती। मग लशी देखील होत्या, त्या लशी देखील मोफत, हजारो लसी मोफत या टाटाकडून वाटण्यात आल्या होत्या आणि त्याच्यामुळेच टाटांना ओळखलं जातं या सगळ्या गोष्टींसाठी। आता अगदी 6 महिन्यांपूर्वी रतन टाटा हे आजारी होते, आता त्यांचं स्वप्न होतं की मुंबईमध्ये एक प्राण्यांचं अद्ययावत असं आंतरराष्ट्रीय स्तराचं एक रुग्णालय व्हावं अशी त्यांची शेवटची इच्छा होती आणि त्यांनी त्यासाठी परमिशन्स मिळवल्या। कारण की सध्या तरी अद्ययावत असं रुग्णालय मुंबईमध्ये जे बनवायचं असेल किंवा खाजगी रुग्णालय बनवायचं असेल तर त्यासाठी विविध परमिशन लागतात, त्या परमिशन या मिळत नव्हत्या आणि त्यासाठी रतन टाटा यांनी संपूर्ण मेहनत घेतली आणि त्यांना त्या परमिशन मिळाल्या आणि मुंबईमध्ये सध्या आंतरराष्ट्रीय दर्जाचं खाजगी प्राण्यांसाठीचं एक रुग्णालय उपलब्ध झालेलं आहे। हे शेवटी देखील त्यांनी जाताना ही इतकी मोठी गोष्ट प्राण्यांसाठी केलेली आहे। आपल्याला माहिती आहे त्यांच्या कुत्र्याबद्दल किंवा बॉम्बे हाऊसच्या आसपास असणाऱ्या कुत्र्यांबद्दल देखील त्यांना किती प्रेम होता, मग आसपास असणारे जे भटके प्राणी आहेत त्यांच्याबद्दल त्यांना किती प्रेम होतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। त्यामुळेच रतन टाटा यांच्याबद्दल एक आदर आहे, रिस्पेक्ट आहे आणि म्हणूनच इथे आपण जर पाहिलं तर TCSचे एम्प्लॉई असतील, टाटा मोटर्सचे एम्प्लॉई असतील किंवा टाटाच्या प्रत्येक उद्योग समूहात काम करणारे लोक असतील ते आता या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी इथे येऊन आदर त्यांचा जो आहे तो व्यक्त करण्यासाठी आले। आपण पाहतोय एका बाजूला इथे आता हळूहळू ही गर्दी जी आहे ती एका बाजूला केली जाते आहे आणि त्यांचं पार्थिव हे आता पुढे आणलं जातं आहे। आपण पाहताय NCPA मधून त्यांचं पार्थिव निघालेलं होतं आणि आता त्यांचं पार्थिव जे आहे ते याच NCPAच्या रस्त्यावरून हे पुढे जाणार आहे। हळूहळू हे त्यांच्या अंत्यदर्शनासाठी झालेली ही गर्दी ही आणखीन वाढती आहे आणि त्यांचा आता अंतिम अलविदा करण्यासाठी, शेवटचा निरोप देण्यासाठी रतन टाटा यांना ही गर्दी जमलेली आहे। या ठिकाणी पोलिसांची देखील थोडीफार दमछाक होते इथे या गर्दीला सावरण्यासाठी, म्हणून दोन्ही बाजूने दोऱ्या लावण्यात आलेल्या आहेत। ही गर्दी एका बाजूला थांबावी यासाठी दोऱ्या लावण्यात आलेल्या आहेत। पण नरिमन पॉईंटच्या या रस्त्यावर हा जो मुरली देवरा चौक आहे, ज्या ठिकाणी NCPA आहे, ओबोराय हे हॉटेल आहे, या चौकामध्ये या आधी इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी कधी झाली नसेल। एखाद्या अंत्यविधीला येण्यासाठी, एखाद्या अंत्ययात्रेमध्ये सामील होण्यासाठी एवढी गर्दी कधी झालेली नव्हती, मात्र आज ही गर्दी झालेली आपल्याला बघायला मिळते आहे। रतन टाटा यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी ही गर्दी आज NCPAच्या या चौकामध्ये झालेली आपल्याला बघायला मिळते। अजिंक्य, ठीक आहे अक्षय, असेच आमच्यासोबत जोडलेले राहा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।